आम्ही आलो गावी, कशासाठी आलो ते तुम्हाला पुढे समजेलच। आमचं घर आहे शेतामध्येच, त्याच्यामुळे एकदम निवांत आणि फ्रेश वाटतं। 4-5 झाडं आहेत आंब्याचे, पण एक झाड खूप जुनं आहे, जवळजवळ 100 वर्ष जुनं असेल ते झाड। तर त्याचेच आंबे काढायचे आलेले आहेत। पाड आलं भरपूर, तर हे बघा पाड आलेले आंबे खूपच पेकलेले आहेत आणि दीदीचे पप्पासुद्धा बेडणी घेऊन खालूनच काढतायत, त्यांना काही झाडावर चढता येत नाही। आधी चढायचे, पण हे झाड खूप जुनं आहे ना, त्याच्यामुळे भीती वाटते सगळ्यांनाच आणि कोणीच झाडावर चढून आंबे काढायला तयार नसतं, जे कोणी चढतं तेच। तर सकाळीच लागले होते आंबे काढायला, म्हणून त्यांना तहान लागली, तांब्या भरून दिला। आणि हे पिकलेले आंबे बघा, झाडावरचे पिकलेले आंबे खायची मजाच वेगळी असते आणि हे माझे सासरेसुद्धा काढायला मदत करतायत। तर मी आता एक आंबा खाऊन बघते। झाडावरचे पिकलेले जे आंबे असतात ना, थोडेसे गोड आंबट लागतात, कारण ते पूर्ण पक्व झालेले नसतात। 2-3 दिवस घरात ठेवले की मग ते पक्व होतात। जेवढे आंबे काढायला होतील हाताला तेवढे काढले आणि नंतर मग नेट धरून ठेवलं आणि वरून असे झटकत होते, कारण जुनं झाडं असल्यामुळे पडायची भीती असते। आणि आधीच 9-10 वर्षापूर्वी एक फांदी मोडलेली आहे अशीच, जुनं झाडं असल्यामुळे। तर म्हणून मग सगळ्यांना भीती वाटते आणि अशा प्रकारे सगळे आंबे आम्ही काढले होते। मग सगळे आंबे काढून घेतले आणि आता चालू आहे वाटणी करायचं। तर माझे सासरे 4 भाऊ आहेत, तर 4 वाटणी होतील आणि अजून दुसरे कोणी काढू लागलेले आहेत, ते पण त्यांना आंबेच वाटणी करून देतो। तर चला, माझा व्हिडिओ इथे सेंड करते, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।